आता जर तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालला आहे, त्याच्यावर त्याचे ट्युटोरियल आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. चॅनलवरती कोणी नवीनच असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो इथे फोटो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन येतं, हा फोटो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आहे, ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्या अधिकारी त्या फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉडी दिला तर तुम्हाला ते स्लाइड करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची, एवढं सॉंग आहे तिथपर्यंत नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉड्यू आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट मॉड्यूमध्ये जे आपण 5 बीट द्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली फोटो बघायचे आपल्याला, म्हणजे पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे ते बीट चेंज होते अशा बायकर, तर ते ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. आता ह्या पुढच्या बीट तुम्हाला अशा बायकर इथून स्प्लिट करून घ्यायचा हा फोटो त्या बीटनुसार. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यू आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून आपण जे PNG दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. पहिलं PNG तुम्ही ॲड केल्यानंतर पहिला जो हा फोटो आहे तिथे हे जे PNG त्यावरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर दुसरे जे PNG त्यावरती क्लिक करा, थोडे ते स्क्रोल करायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे जे आपले आहे ना दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. तर इथून अशा इथून ॲड केल्यानंतर मी काय करतो, इथून फोटो बीट नॉस इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो इथून बीट नॉस इथून ॲड करून घेतला. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट न्यूज आहे कॉलेज अप्परचं इथून सिलेक्ट करायची, लेंथ असेल संपूर्ण योजन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच ग्रीन मास्कचा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच स्विंग बॉटमचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, इथे हा जो आपला दुसरा फोटो जिथं आपण स्पीड केला आहे तिथे आणि इफेक्टवरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो सेक नावचा वेड आहे तो सिलेक्ट करायचा, ह्याच्यापेक्षा जी लेंथ असेल दुसरा फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इंटेन्सिटी 10 स्पीड 10 इथून ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून प्लेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल झूम लेन्स इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पल आपल्याला काय करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 करायचं आहे. रेंज 60 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.